आता झिरो ग्रुपला आपण काय म्हणतोय, इनर्ट गॅसेस. झिरो ग्रुपलाच काय म्हणतो आपण, इनर्ट गॅसेस. झिरो ग्रुप एलिमेंट इनर्ट गॅसेस आर कॉल्ड नोबल गॅसेस. आता याच ग्रुपला आपण झिरो ग्रुप पण म्हणतोय, इनर्ट गॅसेस पण म्हणतोय आणि नोबल गॅसेस पण म्हणतोय. तर या झिरो ग्रुपच्या एलिमेंटला आपण नोबल गॅसेस का म्हणतोय, तर फर्स्ट वन, द आउटर मोस्ट सेल आर कम्प्लिटली फिल्ड. यांच्या बाहेरच्या आउटर मोस्ट सेल असतात, फुल असतात. म्हणजे आउटर मोस्ट सेलची कॅपॅसिटी किती असते, 8 असते आणि या झिरो ग्रुपमध्ये हे 8 फिलअप झालेले आहेत. द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज स्टेबल. यांचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं असणार आहे, स्टेबल. म्हणजे कसं असणार आहे, पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असणार आहेत. म्हणजे these element do not lose or accept electron. हे एलिमेंट कुणाकडून इलेक्ट्रॉन घेत नाहीत आणि कुणालाही इलेक्ट्रॉन देत नाहीत. These element do not take part in the chemical reaction. आणि हे एलिमेंट कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाहीत. नेक्स्ट वन क्वेश्चन, फ्लोरीन इज द मोस्ट रिॲक्टिव्ह अमंग द हॅलोजन. आता हॅलोजन ग्रुप जो आपला आहे तो कोणता आहे, ग्रुप 17. आता हा ग्रुप 17 मधील हॅलोजन हा जो एलिमेंट आहे तो मोस्ट रिॲक्टिव्ह आहे. तर का, तर आपण बघूया. द फ्लोरीन हॅज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 and 7. फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, 2 and 7. म्हणजे याच्या फर्स्ट सेलमध्ये किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या सेलमध्ये किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन आहेत. इट रिक्वायर ओनली 1 इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट द ऑक्टेट. आणि याला ऑक्टेट कम्प्लीट करायला म्हणजे 8 कम्प्लीट व्हायला किती इलेक्ट्रॉन लागणार आहेत, ओनली 1 इलेक्ट्रॉन. द ॲटम साईज ऑफ फ्लोरीन इज द स्मॉलेस्ट अमंग द हॅलोजन. आणि हॅलोजनमध्ये सर्वात छोटा ॲटॉमिक साईजनं एलिमेंट कोणता आहे, इट्स अ फ्लोरीन. द ॲटॉमिक साईज ऑफ फ्लोरीन इज द स्मॉलेस्ट अमंग द हॅलोजन. तुम्हाला हाच क्वेश्चन किंवा हीच लाईन तुम्हाला फिल इन ब्लँक किंवा मॅच द पेअरला सुद्धा होऊ शकेल. विच इज द स्मॉलेस्ट हॅलोजन, विच इज द स्मॉलेस्ट एलिमेंट इन द हॅलोजन ग्रुप. आन्सर काय असेल याचं, फ्लोरीन. का, तर याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2, 7 आहे. याला टू कम्प्लीट ऑक्टेट इट्स नीड ओनली 1 इलेक्ट्रॉन and the atom size of fluorine is very smallest in halogen. Next one question, grills of doors and windows are always painted before they are used. आपल्याला माहित आहे इट्स जनरल यूज ऑफ आवर डेली लाईफ. ग्रिल्स ऑफ डोअर्स किंवा विंडोचे ग्रिल्स किंवा डोअर्सचे काही लोखंडी जे पार्ट असतात तर त्याला आपण पेंट करतोय आणि मग ही गोष्ट वापरतोय. तर का, असं का, तर ते पाहूया. ग्रिल्स आर ऑफ डोअर अँड विंडोज आर मेड अप ऑफ आयर्न. हे कशापासून बनलेले असतात, या ऑब्विसली इट इज मेड अप फ्रॉम आयर्न. ग्रिल्स ऑफ डोअर्स अँड विंडोज आर मेड अप फ्रॉम आयर्न. आयर्न हॅज टू अंडरगो करोजन. म्हणजे करोजन म्हणजे वेन इट कम इन कॉन्टॅक्ट विथ एअर और ऑक्सिजन इट करोड and this process is known as corrosion. म्हणजेच काय, आयर्न हे आयर्नवर करोजनचा फरक पडतो. करोजन म्हणजे थोडक्यात आपण आयर्न लोखंड गंजू शकतं. पेंट डज नॉट अलाव एअर और मॉइश्चर टू कम इन कॉन्टॅक्ट विथ आयर्न सरफेस. इफ वी गिव अ पेंट सरफेस ऑन द आयर्न इट डज नॉट कम इन कॉन्टॅक्ट विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन और मॉइश्चर. जर आपण पेंटचा एखादा लेअर दिला लोखंडावरती तर त्याचा ऑक्सिजनशी संपर्क येत नाही. अँड इट प्रिव्हेंट द रस्टिंग. त्याच्यामुळे आपलं लोखंड जे आहे ते गंजत नाही. म्हणून आपल्याला ग्रिल्स ऑफ डोअर्स अँड विंडोज आर ऑलवेज पेंटेड बिफोर दे आर यूज. इथं रस्टिंग म्हणजे सुद्धा गंजणेच आणि करोड म्हणजे सुद्धा गंजणे. इट टेक्स time for pieces of Shahabadi tiles to disappear in HCl, but its powder disappear rapidly. शहाबदी टाईल्स आपण घेतले आणि त्याच्यावरती HCl टाकलं तर प्रोसेस काय होते, स्लो होते आणि पावडर जर टाकली तर ती पावडर रॅपिडली फास्ट डिसअपियर होते. तर असं का होतं, तर फर्स्ट वन, द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड अपॉन द साईज ऑफ पार्टिकल्स.
रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड ऑन द साईज ऑफ पार्टिकल्स. हे तुम्हाला माहीत असेलच. कोणतीही केमिकल रिॲक्शनची स्पीड ही कशावर डिपेंड असते? साईज ऑफ पार्टिकल्स. साईज मोठा रिॲक्शन स्लो, साईज छोटा रिॲक्शन फास्ट. The smaller the size of the reactant particles, the more is their total surface area and the fast reaction. Smaller the size असेल reactant ची, reactant means the substance which take participate in the reaction. जे reaction मध्ये भाग घेतात त्यांना reactant म्हणतोय आपण. म्हणजे रिॲक्शनच्या उजव्या बाजूला जे असतात डाव्या बाजूला त्याला आपण reactant म्हणतोय आणि आरोच्या पुढच्या बाजूला जे असतात त्याला आपण काय म्हणतोय? प्रोडक्ट. ओके, आणि या बाजूला काय असतात? रिॲक्टंट. ओके, द स्मॉलर साईज ऑफ रिॲक्टंट, रिॲक्टंटचा जेवढा साईज छोटा असेल मोर इज अ रिॲक्शन, मोर इज अ रेट ऑफ रिॲक्शन. अँड इफ द बिगर साईज ऑफ रिॲक्टंट then there is a less surface area and less rate of reaction. So CO2 form faster rate with the Shabatiles powder and it disappear rapidly. Next question, when the gas formed on heating limestone is passed through a freshly prepared lime water, the lime water turn milky. जर आपण लाईम वॉटरमधून जर CO2 गॅस पास केला तर ती सोल्युशन काय होते? मिल्की होते. तर असं का होतं? वेन लाईमस्टोन इज हिटेड, लाईमस्टोन ज्यावेळेस आपण गरम करतोय किंवा हीट देतोय, कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड आर फॉर्म. काय काय तयार होतं? कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड आर फॉर्म. दिस कार्बन डायऑक्साईड गॅस इज पास थ्रू द लाईम वॉटर. हा जो कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस आपण पास करतोय कशातून? लाईम वॉटर. ओके, वॉटर इज फॉर्म अँड कॅल्शियम कार्बोनेट इज फॉर्म्ड. काय तयार होईल? कॅल्शियम कार्बोनेट अँड वॉटर फॉर्म. ओके, रिॲक्शन कशी असेल तर ही बघूया. CaOH ट्वाईस कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड काय तयार होते? कॅल्शियम कार्बोनेट प्लस H2O. आणि याचमुळे काय होते? लाईम वॉटर टर्न मिल्की. नेक्स्ट वन क्वेश्चन, इट इज रिकमेंडेड टू यूज एअरटाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाईम. सरस आपण बघतोय की ऑइल जे आहे, खाण्याचं जे ऑइल असतं तर ते आपण एअरटाईट कंटेनरमध्येच पॅक करतो. तर असं का? फर्स्ट वन, इफ edible oil is allowed to stand for a long time, it undergoes oxidation. जर आपण खाण्याचं ऑइल जर इफ वी कीप इट आउटसाइड, जर आपण असं बाहेर ठेवलं ओपन तर इट अंडरगोज ऑक्सिडेशन, म्हणजे इट रिॲक्ट विथ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन अँड इट बिकम रॅन्सिड. इट स्मेल अँड टेस्ट चेंजेस. याची चव आणि टेस्ट बदलते. ओके, द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ फूड स्टफ कॅन बी स्लो. ही रिॲक्शन जी ऑक्सिडेशनची आहे ती आपण वी कॅन मिनिमाइज दिस लेवल ऑफ दिस रिॲक्शन बाय स्टोरिंग इट ॲट एअरटाईट कंटेनर. आपण जी ऑक्सिडेशनची जी रिॲक्शनची स्पीड आहे ती आपण कमी करू शकतो. कसं? इट इज रिकमेंडेड टू द यूज एअरटाईट कंटेनर फॉर द स्टोरिंग ऑइल फॉर अ लॉंग टाईम. Zinc powder react much faster with dilute H2SO4 than granulated zinc of the same mass. आता ग्रॅन्युलेटेड म्हणजे झिंकचे आपण थोडक्यात खडे घेतलेत आणि इथं झिंक पावडर घेतलेत, तर झिंक पावडरची रिॲक्शन फास्ट होते. ओके, सेम आन्सर ऑफ दिस ॲज लाईक शहाबादी टाईल्स. शहाबादी टाईल्सचं जसं आन्सर आपण बघितलं तेच इथं लागू होतं आहे. इन अ रिॲक्शन द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड अपॉन द साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. रेट ऑफ रिॲक्शन कशावर डिपेंड असते? द साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. स्मॉलर द पार्टिकल्स मोर विल बी surface area and the faster will be reaction, and the bigger the particles less will be surface area and less will be rate of reaction. Next one,
Next one question, for electric power transmission copper or aluminum wire is used. इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय जे आपण रस्त्यावरचे मोठे मोठे पोल असतात तर त्याच्यावरती ज्या वायर्स वापरल्या जातात त्या अल्युमिनियमच्या किंवा कॉपरच्या असतात का. फर्स्ट पॉईंट, कॉपर अँड अल्युमिनियम आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचे हे दोन्ही मेटल काय आहेत, गुड कंडक्टर. सेकंड, कॉपर अँड अल्युमिनियम आर लो रेजिस्टिव्हिटी आणि यांना जी रेजिस्टिव्हिटी आहे ती लो आहे. वेन अन इलेक्ट्रिक सर्किट फ्लो थ्रू अ वायर कॉपर और अल्युमिनियम हीट प्रोड्यूस इज लेस. ओके, यामध्ये ज्यावेळेस करंट पास होतो त्यावेळेला या मेटलमधनं हीट जी पास होते ती फारच कमी प्रमाणात असतं. इट्स व्हेरी लेस. हेन्स फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर और अल्युमिनियम वायर इज यूज्ड. Next one question, in an electric iron the coil of high resistance is kept between mica sheet. Mica is a bad conductor of electricity. आता हे जे मायका किंवा मिका जो मेटल आहे तो काय आहे, बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. इलेक्ट्रिसिटीचा जरी तो बॅड कंडक्टर असला तरी हीटचा काय आहे, गुड कंडक्टर आहे. इट इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट and bad conductor of electricity. There is no electrical contact between the coil and the metal block, and due to these sheets there is no contact between metal block and coil. याच्यामुळे काय होतं आहे, मेटल ब्लॉक आणि कॉइलमध्ये कॉन्टॅक्ट येत नाही आहे. दिस प्रोटेक्ट द युजर फ्रॉम गेटिंग शॉक. आणि याच्यामुळे आयर्न किंवा इस्त्री जे वापरतात तर त्याचा इलेक्ट्रिक शॉक त्यांना इलेक्ट्रिक शॉक लागण्याचा टाळू शकतो.